राम कसा तयार झालाय होळीसाठी. होळी पेटवायची बाय आता. होळीचे बाप्पा करायचे ना. चला मग या ना खाली. मग या खाली. हळूहळू या. या हळूहळू. खाली बघ भाऊ. चला चिखल बा खाली. चला. आपला राम कसा दिसतो हे आई मोठ्याने देव सांगत होता त्याच्या पप्पांना. आणि त्यानंतर देवच्या हातातून होळी पेटवण्यात आली. मस्तपैकी होळीची तयारी वगैरे सगळी केली होती. रांगोळी वगैरे सगळं काढून नंतर देवनी मस्तपैकी होळी पेटवली. संध्याकाळी 6:30च्या दरम्यान होळी पेटवण्यात आली. त्यानंतर आपला राम किती मस्त देवाचं नमस्कार वगैरे करतोय. त्यानंतर आपला देव पण गेला. दोघं पण इतके छान दिसत होते. सारखे ड्रेस घातले होते दोघांनी पण. त्यानंतर इथे होळीला फेरे मारण्यासाठी असं म्हणतात. होळीला फेरे मारल्यानंतर आपली सगळी इड्यापिड्या जाते. त्यानंतर मस्तपैकी निवद वगैरे सगळे केले होते होळीसाठी. म्हणजे कानोले वगैरे आपण म्हणतो ना, ते साप काढतात, विंचू काढतात. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी प्रथा असते. तशी माझ्या माहेरी करतात म्हणून मी तसंच केलं. आणि हे त्यानंतर आई मस्तपैकी हळदी कुंकू वगैरे लावत होत्या. आणि त्यांनी पण होळीला प्रदक्षिणा घातली. पाणी हसून चेहऱ्यावर थोडंसं. म्हणजे खरंच होळी या सणामध्ये सुद्धा काहीतरी असं आहे. प्रल्हादाचे तुम्ही ऐकलंच होतं भक्त प्रल्हाद. त्यांना कसं जाळावर बसवलं होतं होळिका राक्षसीने. आणि नंतर पण म्हणजे होळिका ती होती, त्यांना असं वरदान होतं की त्यांना जाळात जरी टाकलं तर त्यांना काहीच होणार नाही. त्यामुळे त्या असं म्हटलं की प्रल्हादांना की मी प्रल्हादला घेऊन बसते. आणि पण तसं झालं की भक्त प्रल्हाद मस्तपैकी देवाचा जप वगैरे करत होते. त्यामुळे भक्त प्रल्हादला काहीच नाही झालं. पण होळिका ही जी होती त्याच त्या अग्नीमध्ये भस्म झाल्या. म्हणून मस्तपैकी होळी साजरी करतात असं ही कथा मला तर वाटतं. म्हणजे आहे मला माहिती. आणि त्यानंतर मी पण हळदी कुंकू वगैरे लावलं. निवद वगैरे ठेवलं होळी पुढं. छान होळी पेटली होती. आणि इतकी त्याचे धूर लागत होता आणि हळ लागत होती गणी. आणि हे मी जेव्हा हळदी कुंकू वाहत होते तेव्हा आपला राम पण आला. आणि तो म्हणायचा, मग मला लाव कुंकू. आणि त्यानंतर मग मी त्याला कुंकू लावलं. जसं करेल तसंच त्याला वाटतं की मी पण तसंच करावं. मस्तपैकी सगळी पूजा वगैरे सगळे झाले. निवद वगैरे ठेवले. त्यानंतर मी सुद्धा होळीला पाणी घातले आणि फेरे मारले. लहान मुलांचे दोघांची पण दृष्ट वगैरे काढली. नारळ वगैरे वाहिले. त्यानंतर आपला सनी चालला होता घरी. सनीला म्हटलं, सनी तू पण इथं पूजा कर. मग आपला सनी पण पूजा करत होता. ते पण काहीतरी चेष्टा म्हणत होता, मी मागतो ना ते होळीला माझ्यासाठी काहीतरी. म्हणून तो पण मस्त होळीची प्रदक्षिणा वगैरे घातल्या त्यांनी.